शाळा आवडला. सन्माननीय परीक्षक आदरणीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी, माझ्याकडे विषय आला आहे की मी सुंदर होणार. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या कर्तृत्वाची राणी ग, मीच माझ्या यश शिखराची पराक्रमीची तुंग भरारीची स्वामिनी ग. मित्रांनो, आपण म्हणतो ना ती खूप सुंदर आहे किंवा तो खूप देखील आहे, पण खरं सांगा, सुंदर चेहरा सौंदर्य असते का हो? नाही ना. माझ्यामध्ये खरे सौंदर्य हे चेहऱ्यावर नसून व्यक्तिमत्वात असते. जिजाऊंच्या अप्रतिम व्यक्तिमत्वामुळे त्यांना शिवाजी सारखा देखना, दक्ष हितरक्ष धर्मरक्ष असा माझा राजा बिडा, असा माझा राजा. सुंदर म्हणजे काय? सुंदर म्हणजे जो सत्य बोलतो. राजा हरिश्चंद्र यांनी स्वतःला प्राणाला लावलं, पण सत्याची बाजू कधी चालली. तो मोठ्या जागा करून लहानांना प्रेम करतो, ते पण खरे सौंदर्य. जसे की मदर टेरेसा यांनी बाह्य सौंदर्याकडे भरपूर न देता माणसातील मानव पाहून पृष्ठभूमी जसे आपले जीवन समर्पित केले. तसे मदर टेरेसा किती सौंदर्यवान. मित्रांनो, माझ्याकडे विकास म्हणून कोणी सुंदर होत नाही किंवा महिनाभर पात्र बसा तरी अजिबात नाही, पण आपल्या गुरुजनांसाठी चांगली शिकवण, उच्च विचार साकलेलं सुद्धा फिक्के पाण्याची गोड डोळी, यामुळे तो माणूस खरोखर सुंदर दिसतो. मी स्वतः खूप सुंदर आहे, कारण मी माझ्या आई वडिलांचा ऐकते, शिक्षकांचा आदर ठेवते, मित्रमैत्रिणींशी खूप प्रेमाने बोलते आणि अभ्यास तर मी खूप मेहनत करते. म्हणून तर मी म्हणते, कशाला माझ्या भविष्याची राणी. सुंदर मी होणार केवळ बाह्य रूपाने नाही, तर विचारमुळे सुंदर होणार. आईच्या डोळ्यात स्वप्न, वडिलांच्या शिकवणीचं पडलेला प्रकाश यांनी बंधनाला जुगारून स्वतःच्या पायावर मी उभी राहू. सुंदर म्हणजे फक्त रंग किंवा रूप नाही, एक आत्मविश्वासाची जोड, आत्मजागृतीतून मिळाले सदैव चेपाटी घेणारे असते. मित्रांनो, जर आपले विचार चांगले असतील तर आपली प्रतिही चांगली असते, जर आपली प्रति चांगली असतील तर आपले शब्दही चांगले असतील. शेवटी एवढेच बोलायचे की सुंदर मी होणार केवळ दागिन्यांमुळे नाही, तर विचारमुळे सुंदर होणार. सुंदर मी होणार रूपामुळे नाही, तर गुणामुळे सुंदर होणार. सुंदर मी होणार कारण मी चांगली विद्यार्थी, चांगली मैत्रीण आणि एक आदर्श स्त्री घडणार. म्हणून तर मी म्हणते, कशाला आरशात पाहू ग, माझ्या रूपाची राणी. व्हेरी गुड.